पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी बिबट्याच्या पिलाला दूध पाजलं त्यावेळी पेटा काय करत होती? काय झक मारत होती काय? स्वतःच्या घरच्या लग्नात 3-3 दिवस एका ठिकाणी तात्काळ ठेवण्याचा अधिकार अंबानी कुटुंबाला कोणी दिला? आणि हे प्राणीमित्र असल्याचं डांगोरा पिटतायत. वंदनाबाबतचे तुमचे काय आरोप आहेत? तराला कायदेशीर मान्यता आहे काय? त्यावेळेस माधुरीला घेऊन जात होते त्यावेळी कुठलाही राजकारणी आम्हाला तिथे दिसला नाही. अंबानीच्या विरोधामध्ये काही करावं, प्रयत्न करावा याची हिंमत मला नाही वाटत की या महाराष्ट्रातल्या कुठल्या राजकीय नेत्यांच्या मध्ये आहे. सरदार अंबानीच आहेत. पेटा हे तर कठपुतली बावली आहे. हे बोलता बोलता शेवटी त्यांनी नांदणी मठाला 2 कोटी रुपये अंबानी उद्योग समूहाकडून देणगी देण्याचं आमिष दाखवलं. आणि म्हणजे एक प्रकारे 2 कोटीला हत्ती विकत घ्या अशा प्रकारचं आमिष दाखवलं. तुम्ही काय दानशूर झाले का? एक 5 हत्ती तो देण्याच्या ऐवजी आमची आहे ती हत्ती द्या ना परत. तिला जर जखडून ठेवलं असतं तर इतकी वर्षे ती जगली असती का? पण पेटाच्या भूमिकेबद्दल संशय उत्पन्न होण्याचे अजून काय काय कारण आहेत? आतापर्यंत एक पुरुष आणि एक स्त्री अक्षरशः या भटक्या कुत्र्यांनी ठार मारलेला आहे. हे पेटाला दिसत नाही का? हा, जिथं त्यांचा वैयक्तिक फायदा होतो त्याच ठिकाणी पेटा लक्ष घालते असं माझं स्पष्ट आरोप आहे. ही महाराष्ट्राची शाखा ही भ्रष्ट आहे. सुपाऱ्या घेऊन ब्लॅकमेल करण्यासाठी म्हणून किंवा कुणाचं तरी बटीक म्हणून हे काम करते आहे. त्यामुळं ही कमिटीच बरखास्त करा महाराष्ट्रातली अशी मागणी करणार आहे मी. मला तो अधिकार आहे कारण मी सुद्धा प्राणी मित्र आहे. काय भानगड चाललोय? केवळ पंतप्रधानांनी आणि सुप्रीम कोर्ट, हायकोर्ट यांनी काय डोळे बंद केलेत काय? जिथं जामनगरचं सर्वोच्च तापमान 49 डिग्री नोंदवलेलं आहे, जे हत्तीला अतिशय घातक आहे. नेताना बेकायदेशीर काम केलं, आता येतानाही असंच करा, हत्तीला आणा, बाकीच काय नाही. 28 जुलै ते 30 जुलै दरम्यानची ही गोष्ट आहे. कोल्हापूरच्या नांदणी मठातील महादेवी उर्फ माधुरी हत्तीण, जिला आत्ता कोर्टाच्या आदेशानुसार पेटाच्या आरोपांनंतर वंतारामध्ये तिचं स्थलांतरित करण्यात आलेलं आहे. यावेळी ज्या पद्धतीने नांदणी मठ आणि कोल्हापुरात समस्त कोल्हापूरवासीय 745 गावं ही आता या महादेवी उर्फ माधुरी हत्तीणीला माघारी आणण्यासाठी एकवटलेली आहे. त्यामध्ये राजू शेट्टी असतील, स्वाक्षरी मोहीम सुरू आहे आणि या स्वाक्षरी मोहिमेच्या माध्यमातून कुठल्याही परिस्थितीत आमच्या कोल्हापूरची माधुरी हत्तीण ही आमच्याकडे माघारी आलीच पाहिजे असा एक प्रकारचा आता कोल्हापूरवासियांनी प्रण घेतलेला आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवरती आपण चर्चा करणार आहोत. यामध्ये पेटाची भूमिका, वंताराची भूमिका आणि कोल्हापूर वासियांचं नेमकं काय म्हणणं आहे, माधुरी हत्तीणीशी त्यांचं असलेलं नातं कसं आहे, राजू शेट्टींनी जी स्वाक्षरी मोहीम राबवलेली आहे त्या मोहिमेचा अखेर मोहिमेअंती काय चित्र स्पष्ट होणार आहे या सगळ्याच अनुषंगाने आपली आजची ही चर्चा असणार आहे. त्यामुळे चर्चा शेवटपर्यंत नक्की ऐका. आपल्या सोबत आहेत शेतकरी नेते राजू शेट्टी. शेट्टीजी, तुमचं खूप खूप स्वागत आहे आपल्या चर्चेमध्ये. विशेष भारीच्या माध्यमातून आपण माधुरी परत यावी यासाठी ही चर्चा करतोय. मला सगळ्यात पहिला प्रश्न तुम्हाला हाच विचारायचा आहे. विशेष भारीच्या प्रेक्षकांना आम्ही सातत्याने हे व्हिडिओ सुद्धा आणलेले आहेत आमच्या चॅनलच्या माध्यमातून. मात्र जे नवीन प्रेक्षक आहेत त्यांच्यासाठी या प्रकरणाची थोडक्यात पार्श्वभूमी काय सांगाल तुम्ही? नांदणी मठ हा महाराष्ट्र आणि कर्नाटकामध्ये वसलेल्या 745 गावाचं आध्यात्मिक आणि धार्मिक नेतृत्व करणारा हा मठ आहे. ज्याचं नाव जिनशन भट्टारक मठ असं नाव आहे. तर जैन धर्मियांची जी एक सर्वोच्च संस्था आहे, धार्मिक संस्था, ते या मठाचं असं एक स्वरूप आहे. आणि अगदी शिवकालाच्या पूर्वीपासून या मठामध्ये हत्ती बाळगण्याची एक परंपरा आहे. आणि माहित आहे की इतिहास काळामध्ये सगळ्यांच्याकडेच हत्ती असायचे. त्याच पद्धतीनं त्या काळामध्ये, शिवकालाच्या पूर्वीच्या काळामध्ये, कुठल्या, मला नेमकं राजवट माहित नाही कुठली, पण कुठल्या तरी राजानं ती हत्ती भेट दिलेली होती. आणि त्याच्यानंतर ती परंपरा तशीच अखंडपणे या मठामध्ये कायम राहिलेली आहे. आणि मग इतक्या वर्षाची परंपरा असताना, कारण मठाची जमीन ही जवळजवळ 150-200 एकर आहे आणि मठाची स्वतःची जमीन आहे. पंचगंगा नदी काठावर वसलेलं हे नांदणी गाव आहे. जवळजवळ 25-30 एकराचं गवती कुरण आहे स्वतःच्या मालकीचं. आणि मठाच्या जमिनीतला ऊस असेल. नांदणी हे गाव भाजीपाल्यासाठी प्रसिद्ध आहे, त्यामुळे भाजीपाला असेल, ऊस असेल, फळं असतील, अशा प्रकारे एखाद्या लहान मुलीचं लाड करावे तसं या
ही जी माधुरी हत्तीन आहे, हम्म. महादेवी उर्फ माधुरी असं तिचं नाव आहे. तिचे लाड गावकरी आणि पंचकृषीतील सर्व सर्व भक्त करायचे. आणि पेटानं जो आरोप केलेला आहे की तिला साखळदंडानं बांधून घेतला, ही निखळाच सत्य आहे. एकतर हत्तीला व्यायाम द्यावा लागतो, त्याशिवाय हत्तीची सुधारली जात नाही. या हत्तीनीचं वय आता 39 ते 40 आहे. हा. म्हणजे 5 वर्षाची असताना ती 35 वर्षापूर्वी नांदणी मठामध्ये ही माधुरी आली होती. बर. तिला जर जखडून ठेवलं असतं तर इतकी वर्षे ती जगली असती का? हम्म. आणि ती गावातून दररोज फेरफटका मारत असते. त्याचेही व्हिज्युअल्स मी दाखवलेले आहेत. लहान मुलं तिच्याबरोबर खेळतात, ती लहान मुलांच्यावर खेळते, म्हणजे इतकी मस्ती करते की लहान मुलांनी तिला पाणी प्यायला दिलं बादलीतून, तर हम्म. ते बादलीतलं पाणी सोंडेत घेऊन त्या मुलांच्या वर उडवते, त्यांना भिजवते. असं तिचं अगदी नातं खोडकरपणे होतं. मुलांच्यावर खेळते त्यांना. हा, नातं होतं. तिला भाविक काही केळी म्हणा, सफरचंद म्हणा, पेरू म्हणा, अशी हम्म. घरातली फळं खायला घालायची, ती आवडीनं ती खायची. आणि तिला जर लहर आली तर नदीत जाऊन ती मनसोक्तपणे डुंबायची. कारण पंचगंगा नदी ही बारमाही वाहणारी नदी आहे, त्यामुळे वर्षभर त्या नदीमध्ये भरपूर मुबलक पाणी असतं. हम्म. नदीत जाऊन डुंबायचं, असं एकूण तिचं स्वच्छंदी असं जीवन चाललेलं होतं. हम्म. परंतु ह्या पेटाच्या या तथाकथित ह्या सगळ्या कार्यकर्त्यांनी एक असा अर्ज केला की ही महादेवी हत्ती आहे, हिला साखळदंडानं बांधून ठेवलेला आहे, हो. तिच्या पायाला जखमा झालेला आहे, आणि तिचा जो काही नैसर्गिक अधिवास आहे तो अधिवास मिळून दिला जात नाही. खरं तर हत्तीनीला जगण्यासाठी जे काही नैसर्गिक वातावरण पाहिजे ते अख्ख्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सगळीकडे मुबलक आहे. कारण हत्ती हे साधारणपणे, हत्ती असो किंवा हत्ती नसो, हम्म. 25 ते 32 ह्या डिग्री तापमान हे तिला आवडणारं तापमान आहे. थोडंसं दमट तापमान तिला आवडतं, आणि उष्मा जास्त झाला तर ती पाण्यात जाऊन बसते. हा तिचा एकूण स्वभाव असतो. आणि तसंच आत्मा सगळा हिरवागार परिसर असल्यामुळे आल्हाददायक असं निसर्गरम्य वातावरण आहे, आणि या वातावरणामध्ये ही माधुरी रमलेली होती. पण विनाकारण तिच्याबद्दल तक्रारी केल्या, ती आजारी आहे, तिच्याकडे लक्ष दिलं जात नाही असं तक्रार केली. शिमोगाहून तज्ज्ञ आले, त्यांनी हत्तीची तब्येत अतिशय उत्तम आहे असं रिपोर्टिंग केलं. कोल्हापूर जिल्ह्याचे जिल्हा पशुसंवर्धन अधिकाऱ्यांनी वेळोवेळी तपासणी केली. त्यांनी त्यांचेही रिपोर्टिंग झालेलं आहे. हम्म. वन खात्यानं कधीही तिच्यावर काही त्रास होतो वरचेवर भेटी द्यायचे, कधीही ऑब्जेक्शन घेतलेलं नाही, हरकत घेतली नाही. पण या पेटातल्या तथाकथित तज्ज्ञांना मात्र माधुरीला वनताऱ्याला पाठवायचं होतं. आणि हे कधीपासून झालं? खरं तर पेटा स्थापन झाली 2000 साली हम्म. महाराष्ट्रामध्ये. हा. पण 2020 नंतर पेटाच्या ऍक्टिव्हिटी वाढल्या. का हे लक्षात घ्या. कारण त्याच काळामध्ये अनंत अंबानीनं गुजरातच्या जामनगरला वनतारा उभा करायचं मनात घेतलं. आणि हा. मग अनंत अंबानीला पाळीव आणि सर्टिफाईड हत्ती पाहिजे म्हटल्यानंतर, हा हत्ती अनधिकृत नाही, लक्षात ठेवा, सर्टिफाईड हत्ती आहे. बरं. मग ह्या हत्तीकडे त्यांचं, आणि अतिशय देखणा आणि प्रशिक्षित असा हत्ती आहे, आणि बरोबर. मनमिळाव आहे. आणि त्यामुळं या हत्तीकडे त्यांचं लक्ष वेधलं गेलं. त्यांनी सुरुवातीला मला भेटले, कारण त्यांच्या हाताला एक माझं पत्र लागलं. ते पत्र मी 2018 साली वन खात्याला लिहिलेलं होतं. आणि बरं. त्या पत्रामध्ये एक अशी विनंती केली होती की त्या काळात नागाप्पा नावाचा जो माहूत होता, हम्म. तो माऊत हृदयविकाराचा झटका आल्यामुळे निवृत्त झालेला होता. आणि हम्म. मग अशा वेळी माऊताविना माधुरीला ठेवणं तिच्या आरोग्याच्या दृष्टीनं बरोबर नव्हतं. कारण तिच्या सवयी, तिचं खाणं हे माऊताला तंतोतंत माहिती होतं. हम्म. म्हणून मी विनंती केली होती की ह्याचे महाराष्ट्र सरकारच्या फॉरेस्ट विभागाची एक हत्तीचा कॅम्प गडचिरोलीला जो आहे, हम्म. त्या ठिकाणी आम्हाला दुसरा माऊत मिळेपर्यंत माधुरीला आम्ही ठेवतो. आणि परत माऊत मिळालं तर घेऊन जातो, आमच्या खर्चानं आणून सोडतो आणि खर्चानं घेऊन जातो, असं मी पत्र लिहिलेलं होतं. पण त्यावेळी वन खात्यानं फारसं स्वारस्य दाखवलं नाही. म्हटल्यानंतर मग शेवटी 10-12 दिवसामध्ये काहीतरी धावपळ करून आम्ही आत्ताचा जो इस्माईल नावाचा जो माऊत आहे त्यांना आणलं.
आणि तो आमचा प्रश्न मिटला. परंतु ते पत्र त्यांच्या हाताला लागलं आणि ते मला म्हणायला लागले की तुम्ही महाराष्ट्र सरकारला हाती द्यायची इच्छा व्यक्त केली आहे, पण हम्म. ते सरकारी खातं कसं असतं तुम्हाला माहिती आहे, तिथं काही त्याची नीट निगा होणार नाही, त्यापेक्षा वनताऱ्याला आपण देऊया असं ते मला सुचवायला लागलं. मी म्हटलं की आता काही गरज नाही, कारण माऊत आहे आणि हत्तीला मुबलक चारा आहे, खाद्य आहे, आता हम्म. कशाचीच काय गरज नाही. ज्यावेळी होती त्यावेळी आम्हाला कोणी मदत केलेली नाही, त्यामुळे आता काही देण्याचा प्रश्नच येत नाही असं म्हटलं. नाही हम्म. नाही ते देऊया, तिचं चांगली जोपासना होईल. हे बोलता बोलता शेवटी त्यांनी नांदणी मठाला 2 कोटी रुपये अंबानी उद्योग समूहाकडून देणगी देण्याचं आमिष दाखवलं. आणि हम्म. म्हणजे एक प्रकारे 2 कोटीला हत्ती विकत घ्या अशा प्रकारचं आमिष दाखवलं. मी बर. त्याला स्पष्ट शब्दामध्ये नकार दिला, कारण मठ आणि मठाचा खर्च करायला त्या मठाचे 745 गावातले भाविक समर्थ आहेत. हम्म. कुणाच्या देणगीची गरज नाही. आणि तुम्ही अशा पद्धतीनं सौदेबाजी करायचा प्रयत्न करू नका. ही माधुरी म्हणजे आमच्या एका कुटुंबातला भाग आहे आणि हम्म. तिला विकण्याचा विचार कुणाच्याच मनात येणार नाही. आणि मी मठाच्या माझा महाराजांना आणि ट्रस्टीना सांगणार सुद्धा नाही, कारण मलाच हा प्रस्ताव मान्य नाही असं म्हणून त्यांना मी नाही म्हणून स्पष्ट शब्दामध्ये नकार दिला. मग त्यांनी माधुरीच्या विरोधामध्ये खोटे नाटे रिपोर्ट तयार करून सतत 4 वर्षे त्यांनी असा एक प्लॅन तयार केला. आणि मग हायकोर्टामध्ये त्यांनी ऑर्डर आणायचा प्रयत्न केला. पण ते हायकोर्टात गेलेत म्हटल्यानंतर पहिल्यांदा हायकोर्टानं परस्पर निर्णय दिला. हायकोर्टानं हाय पॉवर कमिटीकडे पाठवलं. हाय पॉवर कमिटीनं एकतर्फी निकाल दिला, त्याला पुन्हा पेटाने तसे हायकोर्टामध्ये चॅलेंज केलं गेलं. पेटाने तसे व्हिडिओग्राफिक पुरावे दिलेले आहेत, ज्यामध्ये महादेवी हत्तीणीच्या पायाला जखम झालेली आहे असं त्या व्हिडिओमध्ये दिसतंय. खरंच ती जखम झालेली होती का महादेवी हत्तीणीच्या पायाला? ती जी जखम होती ती 8 वर्षापूर्वीची जखम होती, हे लक्षात घ्या. हम्म. 8 वर्षापूर्वी जेव्हा माऊत नव्हता त्या काळामध्ये आता 8 वर्षानंतर फिजिकल रिपोर्ट वेळोवेळी आम्ही दिलेले आहेत. हम्म. खरं तर त्या काळात मग आम्ही स्वतःहूनच म्हणत होतो ना, हिला गरज आहे वैद्यकीय उपचाराची गरज आहे. हम्म. त्यावेळी आम्हाला कुणीच मदत केली नाही. आणि 8 वर्षानंतर हा जावई शोध लागला यांनी. आता तिचा फिजिकल फिटनेस बघा ना. आता जर का ती फिजिकल फिट असेल तर 8 वर्षापूर्वीच जखमा दाखवून हम्म. कोर्टाची दिशाभूल करून पेटानं हा उद्योग करायचं कारणच काय? पण पेटाच्या भूमिकेबद्दल संशय उत्पन्न होण्याची अजून काय काय कारण आहेत? एक तर पेटाच्या त्या ज्या गुप्ताबाई आहेत त्यांनी स्वतः मला अशा पद्धतीचा ऑफर दिली होती. हम्म. हे पेटाला असले उद्योग करायला कोणी सांगितले होते? तुम्हाला देणगी मिळवून देतो हे करू, तुम्ही तुमच्या प्राणी मित्र रक्षणाचं काम करा ना, त्यांच्या देखभालीचं काम करा ना. तुम्ही काय अंबानीचे एजंट आहात का? तुम्हाला अंबानीकडून आणि पेटाचा आणि अंबानीचा संबंधच काय? बर. अंबानी उद्योग समूह आम्हाला 2 कोटी रुपयाची देणगी देणार असं सांगणार ह्या गुप्ताबाई कोण? म्हणजे इथंच संशयाची आणि पेटानं केवळ हत्तीच्या पलीकडे कधी बघितलं का? आता आमच्याच तालुक्यात ह्या नांदणी गावापासून हम्म. 12-13 किलोमीटर अंतरावर दत्तवाड नावाचं एक गाव आहे. बर. त्या गावामध्ये भटक्या कुत्र्यांचा एक 25-30 असे भटके कुत्रे आहेत, ते शेतात लपून बसतात आणि हम्म. शेतात कामाला जाणाऱ्या शेतकऱ्यांच्यावर हल्ले करतात. आतापर्यंत एक पुरुष आणि एक स्त्री अक्षरशः या भटक्या कुत्र्यांनी ठार मारलेला आहे आणि जवळजवळ 16-17 लोकांना चावे घेऊन जखमी केलेले आहेत. मला सांगा की पेटाला ह्या गोष्टी वृत्तपत्रात हे सगळं छापून आलंय, हे पेटाला दिसत नाही का? ह्या भटक्या कुत्र्यांना रिहॅबिलिटेशन सेंटरमध्ये पाठवायला पाहिजे, हे कळत नाही का त्यांना? म्हणजे असे पेटा अनेक निवडक गोष्टींना टार्गेट करते का? हा, जिथं त्यांचा वैयक्तिक फायदा होतो त्याच ठिकाणी पेटा लक्ष घालते असं माझं स्पष्ट आरोप आहे. मी वैयक्तिक तर फायदा आता म्हणजे नेमका काय राजू शेट्टीजी? या पेटाचे कार्यकर्ते जे आहेत त्यांना अंबानीकडून काहीतरी बिदागी मिळत असावी आणि त्यासाठीच हे सगळे उद्योग करतात. मला सांगा, हायकोर्टात जायला यांच्याकडे पैसे कुठले येतात? सुप्रीम कोर्टाला आमच्या आधी एक लक्षात घ्या, 15 जुलैला हायकोर्टाचा निकाल झाला. हम्म. मठाला ही ऑर्डर मिळायला 3 दिवस लागले, 18 तारखेला मिळाली. हम्म. पण निकाल लागल्यावर 1 तासाच्या आत त्याची ऑर्डर पेटाला मिळते आणि लगेच सुप्रीम कोर्टामध्ये कॅव्हेट दाखल होते. हा काय प्रकार आहे? एका पार्टीला 3 दिवसांनी ऑर्डर मिळते, एका पार्टीला तासाभरात मिळते. हे म्हणजेच काय लक्षात घ्या, सुप्रीम कोर्टामध्ये दुपारी 3 वाजता मठाची याचिका फेटाळली, 4 वाजता
अॅनिमल अँब्युलन्स नांदणीमध्ये हजर होती. हा काय प्रकार आहे? हम्म. काय प्रकार आहे हा? म्हणजेच हे सगळं संशयास्पदच आहे हो. वंताराबाबतचे तुमचे काय आरोप आहेत? म्हणजे वंताराला महादेवी हत्तीनेच का हवी आहे? हे बघा, वंताराला महादेवी हत्ती का हवी आहे याचं उत्तर वंतारा प्रशासनानं द्यायला पाहिजे. आधीच त्यांच्याकडे माझ्या माहितीप्रमाणे 200 ते 250 हत्ती आहेत. हम्म. एक तर आता केंद्र सरकारनं, विशेषतः केंद्र सरकारचा जो सेंट्रल झू अथॉरिटी आहे किंवा पर्यावरण मंत्रालय आहे यांनी खुलासा केला पाहिजे, कारण सेंट्रल झू अथॉरिटी पर्यावरण मंत्रालयाच्या अंतर्गतच काम करते. हम्म. तर सीजी ज्याला म्हणतो, तर त्यांनी एकदा स्पष्ट केलं पाहिजे की या वनांतराला कायदेशीर मान्यता आहे काय. कारण सेंट्रल झू अथॉरिटीचा कायदा असा सांगतो की सेंट्रल झू अथॉरिटीची मान्यता न घेता प्राणी संग्रहालय सुरू केल्यास कायदेशीर कारवाई जीवन संरक्षण कायदा 1972 हम्म. आणि प्राणी संग्रहालय मान्यता नियम 1992 अंतर्गत कारवाईस पात्र ते ठरतात. आता माझ्याकडं एक माहिती अधिकारातली माहिती आलेली आहे. ती दिलेली आहे सेंट्रल झू अथॉरिटीनं. ॲडव्होकेट सुमित कुमार विनायकराव सालुंके यांनी माहितीच्या अधिकाराखाली ह्या सीजीएला एक प्रश्न विचारला होता की वनतराला मान्यता आहे का. हम्म. तर त्याच्यामध्ये त्यांनी जे काही उत्तर दिलंय ते मी तुम्हाला वाचून दाखवतो. देअर इज नो झू नेम्ड वनतारा which has been recognized by the Central Zoo Authority. Therefore, no information can be provided for same under the RTI Act. मला सांगा की सीजीए कडं जर या वनताऱ्याची नोंदच नसेल हम्म. तर केंद्र सरकारनं 5,000 कोटी रुपये या वनताऱ्यावर खर्च केले असं समजतं. ही कशाच्या आधारानं? केवळ पंतप्रधानांनी त्याचं उद्घाटन केलं म्हणून? पंतप्रधानांनी चौकशी केली का? ह्याला मान्यता आहे का? हम्म. आणि हे पत्र किती तारखेचं आहे तुम्हाला तेही सांगतो. जर का वनताराची नोंदच नसेल तर मग सीजीएचा कायद्याचा भंग केला. 225च्या वर हत्ती त्या ठिकाणी ठेवले. 16 मे 2025 हम्म. या तारखेचं हे पत्र आहे. एवढे हत्ती, बिबटे आहेत, वाघ आहेत, परदेशी प्राणी आहेत, परदेशातले, ते आणायला त्यांना परवानगी होती का? हम्म. सक्षम अथॉरिटीची परवानगी घेतली होती का अॅनिमल एक्सपोर्टची? या साऱ्याचा खुलासा वनतारा प्रशासनानं केला पाहिजे, हे लक्षात घ्या. काय भानगड चाललोय? केवळ पंतप्रधानांनी आणि सुप्रीम कोर्ट, हायकोर्ट यांनी काय डोळे बंद केलेत काय? हाय पॉवर कमिटीने डोळे बंद झाकून घेतलेले आहेत काय? तुम्ही सरळ सरळ ऑर्डर देता की वनताराकडे माधुरीला पाठवा, पण ती वनतारा ऑथोराइज आहे का नाही हे तपासायचं कुणी? तपासायला पाहिजे काय नको? अहो, हाय पॉवर कमिटीला असं का नाही वाटलं? राज्य सरकारच्या गडचिरोलीच्या, ठीक आहे, नांदणी मठामध्ये मान्य करू, वादा करता आबाळ होत नाही, पण हम्म. वादा करता आपण मान्य करू. नांदणी मठातल्या माधुरीची आबाळ होते आहे आणि तिला तिच्यावर उपचार होणं गरजेचं आहे. हम्म. हाय पॉवर कमिटीनं सांगायला पाहिजे होतं. वन खात्याचं जे काय हत्ती कॅम्प गडचिरोलीला आहे हम्म. तिथं पाठवा. कर्नाटकामध्ये कॅम्प आहे तिथं पाठवा. केरळला पाठवा किंवा आसाममध्ये पाठवा. हम्म. जिथं नैसर्गिक अधिवास आहे हत्तींचा, त्या बरोबर. ठिकाणी. गुजरात हे हत्तींच्या रहिवासासाठी, अधिवासासाठी कधीच प्रसिद्ध नव्हतं. कारण तिथलं तापमान किती आहे बघा. एक्झॅक्टली. तज्ञांचं म्हणणं आहे हत्तीला साधारण 25 ते 32 डिग्री तापमान असेल तर हत्ती अतिशय आनंदात त्या ठिकाणी राहतो. हम्म. दक्षिण महाराष्ट्रापासून दक्षिण महाराष्ट्रातली जी राज्य आहेत किंवा पूर्वोत्तर राज्य जी आहेत ही सदाहरित जंगलांची राज्य आहेत. कारण बरोबर. सतत सावलीत राहण्याची सवय आहे. उन्हाचा जरा तडाखा आला तर ती हत्तीन पाण्यात जाऊन बसते, चिखलात जाऊन बसते आणि हम्म. टेम्परेचर शरीरातलं कमी करण्याचा प्रयत्न करत असते. गुजरातमध्ये एकतर औद्योगिक क्षेत्राच्या शेजारी हम्म. जिथं जामनगरचं सर्वोच्च तापमान 49 डिग्री नोंदवलेलं आहे, जे हत्तीला अतिशय घातक आहे. हम्म. तिथं
त्या रिफायनरीज आहेत ह्या रिलायन्स इंडस्ट्रीच्या, आणि त्या रिफायनरीमध्ये बाहेर पडणाऱ्या विषारी वायूमुळे तिथल्या स्थानिक लोकांना फुफ्फुसाचे श्वसनाचे आजार झालेले आहेत. जर माणसाला श्वसनाचे आजार होत असतील, हत्ती तर अतिशय नाजूक प्राणी आहे, त्याची अवस्था काय होईल? पेटानं कधी याचा विचार केला काय? मी तर आता या पेटाच्या एकूणच संशयास्पद भूमिकेबद्दल आंतरराष्ट्रीय त्यांचं अमेरिकेत मला वाटतं हेड क्वार्टर आहे, ही हम्म. महाराष्ट्राची शाखा ही भ्रष्ट आहे. सुपाऱ्या घेऊन ब्लॅकमेल करण्यासाठी म्हणून किंवा कुणाचं तरी बटीक म्हणून हे काम करते आहे. त्यामुळं ही कमिटीच बरखास्त करा महाराष्ट्रातली, अशी मागणी करणार आहे मी. मला तो अधिकार आहे, कारण मी सुद्धा प्राणी मित्र आहे. यापूर्वी तुमच्याच कोल्हापुरातल्या म्हणजे ज्योतिबाचा जो मानकरी होता, ज्योतिबा देवाचा सुंदर हत्ती, याच्या बाबतीत सुद्धा असंच झालेलं होतं. त्या बाबतीत सुद्धा पेटानेच भूमिका घेतलेली होती. या पेटानं तक्रार केल्यानंतर सुंदर हत्तीला कर्नाटकच्या जंगलामध्ये सोडा असा मुंबई हायकोर्टानं आदेश दिला. हम्म. भाविकांनी सुप्रीम कोर्टामध्ये त्याला चॅलेंज केलं, पण सुप्रीम कोर्टानं हायकोर्टाचा निर्णय कायम केला. नाईलाजानं त्या हत्तीला, ती हत्ती खरं तर जात नव्हता, वाहनामध्ये बसायला तयार नव्हता. बरोबर, 4 दिवसांचा इंजेक्शन तो देऊन, काळ होता. हो, 4 दिवस म्हणजे त्या इंजेक्शन देऊन हत्तीला वाहनामध्ये बसवलं जात होतं. पहिला, दुसरा, तिसरा दिवस तर फेल गेला. चौथ्या दिवशी फेल गेला. गनिमीत झालं. शेवटी इंजेक्शन देऊन तिला बेशुद्ध करून वाहनामध्ये बसवलं गेलं. आणि म्हणजे तिची इच्छा नसताना जबरदस्तीनं त्याला जंगलात सोडण्यात आलं. तिथं गेल्यानंतर तो हत्ती सैरभैर झाला. पहिल्यांदा माहुतालाच चिरडून टाकलं, हम्म. माहुताचा बळी गेला. आणि त्यानंतर जवळजवळ 7-8 महिन्यानंतर त्या हत्तीचा मृत्यू झाला. त्याला जबाबदार कोण? या प्राणी मित्रांनी कधी चौकशी केली आपल्या तक्रारीनंतर पुढे काय झालं? त्या आसरा मुक्या बिचाऱ्या जीवाला जीव आपण घेतला आपल्या करणीमुळं. एक हत्तीनं आपला जीव गमाला. याची लाज वाटते का पेटाला कधी? हे शरम बोलायला वाटली पण पाहिजे वाईट खरं तर त्यांना. वाटतंय. म्हणजे आता समस्त सगळ्याच प्राणी मित्रांना सगळ्यांनाच असं वाटतंय की जे सुंदरच्या बाबतीत झालं ते महादेवीच्या बाबतीत होऊ नये, आणि यासाठी आता एवढ्या मोठ्या प्रमाणात जनाक्रोश उसळलेला आपल्याला पाहायला मिळतोय. होय, आणि तुम्हाला तुमच्या माहितीसाठी सांगतो, वनतारामध्ये हे पेटाचा आरोप होता की साखळदंडानं बांधून ठेवला. मी हम्म. कालच माझ्या फेसबुक पेजवर एक फोटो वनतारामधल्या हत्तीचा एक हे केला होता. वनतारामध्ये सुद्धा हत्तीला जखडूनच ठेवलेलं होतं. मग हे पेटाला दिसत नाही? पेटा ह्याच्याबद्दल कधी आक्षेप घेते? पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी बिबट्याच्या पिलाला दूध पाजलं. हम्म. दूध हे त्याचं नैसर्गिक अन्न आहे का? हे पेटाला दिसत नाही? कुठल्या आधारानं दूध पाजलं? दूध हे बिबट्याच्या पिलाचं नैसर्गिक अन्न आहे का? हम्म. कुणी विचार केलाय? याला कधी आक्षेप घेतला? अजून एक पहिली हत्ती जी मयुरी नावाची वनतारामध्ये आली होती, ती हा. जखमी होऊन, हम्म. त्या मयुरी हत्तीला अर्थरायटिस रोग झाला, म्हणजे संधिवातासारखा काहीतरी प्रकार असतो. हो हो, एकाच का? जागी सतत थांबल्यानंतर हा उभं होतो. सतत उभ्या राहिल्यानंतर तिला झाला. अनंत अंबानीच्या लग्नामध्ये ही मयुरी हत्ती 3 दिवस एकाच ठिकाणी पाहुण्यांचं स्वागत करायला उभी राहिली होती. पेटाला बरोबर. लाज नाही वाटत? शरम वाटत नाही? हा, त्या हत्तीची अवस्था काय झाली असेल? प्राण्याला स्वतःच्या घरच्या लग्नात 3-3 दिवस एका ठिकाणी तात्काळ ठेवण्याचा अधिकार अंबानी कुटुंबाला कोणी दिला? आणि हे प्राणी मित्र असल्याचं डांगोरा पिटतायत. आणि त्यामुळे माधुरीची अवस्था सुद्धा अशी झाली. मला एक सांगा की अॅनिमल अँब्युलन्स मध्ये माधुरीला रात्री 12 वाजता नेलं. हम्म. कायदा असा सांगतो की वन्य प्राण्यांची वाहतूक रात्रीच्या वेळी करायची नाही. मग रात्री 12 वाजता कशी काय माधुरी गेली? सतत 48 तास प्रवास झाला. हे कुठल्या नियमात बसतं? तिला काही तासानंतर तिला पाय मोकळं करायला खाली सोडायला पाहिजे होतं. बरोबर. ते केलं नाही. त्याच्यानंतर फिटनेस सर्टिफिकेट घ्यावं लागतं. जिल्हा पशुसंवर्धन अधिकाऱ्यांनी फिटनेस सर्टिफिकेट दिला, हत्ती प्रवासाला पात्र आहे म्हणून, फिट आहे म्हणून दिला. हम्म. मग आता तिथं गेल्यानंतर वनतारामधील जे तज्ज्ञ आहेत ते सांगतात की हत्तीला संधिवात झालेला आहे. होय होय. हत्तीच्या पायाला जखमा आहेत. मग ह्या पायाच्या जखमा कुठून आल्या? पायाच्या जखमा आल्या कुठून? जाताना तर माधुरी फिट होती, तिला बरोबर. संधिवात होता. तर मग जिल्हा पशुसंवर्धन अधिकाऱ्यांनी फिटनेस सर्टिफिकेट कसं दिलं? एक तर इथल्या जिल्हा पशुसंवर्धन अधिकाऱ्याला मॅनेज करून तिचा फिटनेस घेतला असलं पाहिजे. हम्म. नाहीतर
ती फिटच होती, परंतु तिला अमानवी पद्धतीनं प्रवास करून तिच्या पायाला जखमा केल्या गेल्या. म्हणजे ह्यालाच सतत उभा जोडून राहिल्यामुळं ज्यावेळेस वंतारामध्ये महादेवीला घेऊन जाण्यात आलं, त्यानंतर वंताराकडून तिच्या स्वागताचे फोटो व्हिडिओ सगळे व्हायरल केले गेले. त्यामध्ये महादेवीच्या पायाला सूज होती आणि मागचा पाय हा लपवला गेला होता, असे सुद्धा काही नेटकऱ्यांचे प्रश्न होते. 100% बरोबर आहे. अहो, 48 तास एका ठिकाणी, कारण उभा राहूनच प्रवास केलेला असेल ना तिनं. बरोबर. प्रवास केल्यानंतर काय अवस्था होईल त्या प्राण्याची? इथं कुठं गेलं होतं प्राणीप्रेम तुमचं? मग काय केलं तुम्ही? बर, इथं कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न होता. कोल्हापूर जिल्हा ओलांडल्यानंतर सांगली किंवा सातारा जिल्ह्यामध्ये काही काळ थांबवून तिला जरा विसावा देऊन परत नेता आलं असतं का नाही? पण कधी एकदा वनतरामध्ये माधुरीला घेऊन जातो, ही गडबड झाली होती. त्यावेळी पेटा काय करत होती? काय झक मारत होती काय? आमचा प्रश्न या हाच आहे. प्रश्नाचं उत्तर पेटाला द्या बरं. आमचा प्रश्न ही हाच आहे की माधुरीला वंतारामध्ये नेण्याची एवढी गडबड का? आणि वनतारामध्ये कारणच काय? माधुरीला एवढ्या गडबडीमध्ये तिकडे नेण्याची एवढी गडबड कशाला? नाही, यांना भीती वाटत होती की खोटं रेकॉर्ड करून, कोर्टाची दिशाभूल करून जी ऑर्डर आणली गेली, त्यात आणि कुठेतरी काहीतरी प्रॉब्लेम यायला नको आणि परत काहीतरी नवीन लचांड मागे लागायला नको, म्हणून पहिल्यांदा माधुरीला वनतारामध्ये हजर केलं. तर अंबानीनं दिलेली जी बिदागी आहे, ती बिदागी सार्थकी लागली. आता पुढे अंबानी जाणं आणि नांदणी मठ जाणं आणि माधुरीवर प्रेम करणारे सगळे नागरिक जाणं, पेटाला आता काय देणं घेणं नाहीच ना. माझा शेवटचा प्रश्न आहे, जाता जाता आपण घेऊयात या मुद्द्याकडे यायचंय आपल्याला. माझा प्रश्न साधा आणि सिंपल आहे. तो असा आहे की ज्यावेळेस माधुरीला घेऊन जात होते त्यावेळी कुठलाही राजकारणी आम्हाला तिथे दिसला नाही. मात्र त्याच्या 2 दिवसानंतर अचानक सगळे राजकारणी मंडळी तिला घेऊन गेल्यानंतर सगळे ऍक्टिव्ह कसे काय झालेले आहेत? तुम्ही जर मला राजकारणी समजत असाल तर मी तिथं होतो, आणि पण मी राजकारणी कमी आणि कार्यकर्ता जास्त आहे, त्यामुळे कदाचित तुम्ही असं म्हटलं असाल नाही नाही असं नाही, मी हा समजतो. हा वैयक्तिक प्रश्न नाही. कोल्हापुरातल्या हा, समस्त जिथले जे स्थानिक राजकारणी आहेत सगळ्यांसाठीचा हा प्रश्न आहे. याचं कारण लोकभावना, भावनेचा एवढा मोठा स्फोट होईल याचा अंदाज कोणालाही नव्हता. दुसरी गोष्ट, अंबानीच्या विरोधामध्ये काही करावं, प्रयत्न करावा याची हिंमत मला नाही वाटत की या महाराष्ट्रातल्या कुठल्या राजकीय नेत्यांच्या मध्ये आहे. काही काही लोकांनी तर आम्हाला खाजगीमध्ये असं सांगितलं, नाही बाबा ते अंबानीचं प्रकरण आहे, कुठं निवडणुकीमध्ये 100-200 आम्ही काही केलं तर आमच्या विरोधात 100-200 कोटी तो सहज खर्च करतील, आम्ही त्या भानगडीत पडणार नाही, पण हे असं तर पेटाचं स्वच्छ प्रकरण शब्दात आहे ना काही. राजू शेट्टीजी. पेटाचा हो. आरोप आहे, न्यायालयाने नाही नाही नाही. दिलेला आहे. अंबानीचं काय? हो, नाही नाही नाही, पण याच्या सूत्रधार अंबानीच आहेत ना. सूत्रधार अंबानीच आहेत. पेटा ही तर कठपुतली बाहुली आहे, आणि त्यामुळे कुणी यायला तयार नव्हते. पण जनभावनेचा स्फोट झाल्यानंतर मग आपण काहीतरी करतोय, आता आम्ही तुमच्या बरोबर आहोत, आम्ही प्रयत्न करतोय, म्हणून मग एकापेक्षा एक पुढे आलं. काल सुद्धा तो पेटाचा सीईओ आला हो. आणि येऊन त्यानं सांगितलं, काय सांगितलं तर आम्ही काही तुमचा हत्ती नेलेला नाही, सुप्रीम कोर्टानं आम्हाला तो दिलेला आहे, तुम्ही सुप्रीम कोर्टामध्ये रिव्ह्यू पिटिशन दाखल करा, आम्ही तुम्हाला सहकार्य करू आणि आमची बदनामी थांबवा, आमचे जीव जे कोर्ट करताय ते बंद करा, अशी विनंती करायला ते आले. पण आम्हाला दिसतंय ना, सगळे रिपोर्ट मॅनेज करून न्याय व्यवस्थेला वेटीस धरून तुम्ही रेकॉर्ड. आम्ही त्यांना सांगितलं, जशी खोटे कागदपत्र तयार करून तुम्ही माधुरीला नेलं, तशी खोटी कागदपत्र पुन्हा तयार करा आणि पुन्हा आणून ठेवा, तुमचं भांडण संपलं. परंतु आणि हे करत असताना आपण कुठेतरी मध्यस्थी करतोय. अंबानीपर्यंत मेसेज गेला पाहिजे की कोल्हापुरातल्या स्थानिक राजकीय नेत्यांनी मदत केली, त्यांनी लोकांना शांत करण्याचा प्रयत्न केला. हे नाटक करण्यासाठी हे सगळे आले होते, पण लोक ऐकायला तयार नाहीत. ते म्हणतात हत्तीला आणा, बाकीच काय नाही. बर, आता एवढा आपण कायमस्वरूपी बघत आलोय, कोल्हापूरकरांनी एकदा ठाणलं की ठाणलं
त्याचा काय म्हणतात त्याला, कंटका पाडल्याशिवाय राहणार नाही. आणि अशाच प्रकारे ज्या पद्धतीने आता महादेवीला परत आणण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत सगळ्याच पातळीवरती, महादेवी लवकरच येईल अशी अपेक्षा आहे आणि आशा सुद्धा आहे. ज्या पद्धतीने काल वंताराचे सीईओ आले, त्यांनी हेही सांगितलेलं आहे महादेवीला इकडे पाठवल्यानंतर वंताराचं एक केंद्र इथे उभं करण्यात येईल तिच्यासाठी. नाही नाही, ह्या सगळ्या भूलथापा आहे, त्यांच्यावर का विश्वास ठेवावा? ते तर असंही म्हटले, एक का पाच हत्ती तुम्हाला देतो. तुम्ही हम्म. काय दानशूर झाले का? एक पाच हत्ती तो देण्याच्या ऐवजी आमची आहे ती हत्ती द्या ना परत. बरं, साधी गोष्ट आहे. तुम्ही हम्म. खोटं रेकॉर्ड तयार करून नेलं. माझी अशी माहिती आहे, गेले 4 दिवसापासून माधुरीनं काहीही खाल्लेलं नाही आहे. तिला तिथलं वातावरण सूट होत नाही आहे. तिची तब्येत बिघडत चाललेली आहे. मग अशा परिस्थितीमध्ये वनतारा प्रशासनानं एक अर्ज करावा हम्म. कुणाला, हाय पॉवर कमिटीला, की माधुरीला इथली जागा सूट होत नाही, तिची मानसिक आणि शारीरिक स्थिती चांगली नाही. हम्म. त्यामुळे 35 वर्षे ज्या ठिकाणी ती राहिली त्या ठिकाणी परत पाठवण्यास आम्हाला परवानगी मिळावी, बरोबर. असा अर्ज त्यांनी करावा हाय पॉवर कमिटीकडे. कारण हम्म. सुप्रीम कोर्ट किंवा हायकोर्टाचा काहीच मुद्दा नाही आहे. हम्म. हायकोर्टानं हाय पॉवर कमिटीचा निकाल कायम केलाय आणि सुप्रीम कोर्टानं हायकोर्टाचा निकाल कायम केलाय. म्हणजे आणि हाय पॉवर कमिटी हे एक निवृत्त न्यायाधीश आहेत. त्याला अमित शहा, देवेंद्र फडणवीस किंवा अंबानी कुणी फोन करून सांगितलं तर ते लगेच परवानगी देतील. नेताना बेकायदेशीर काम केलं, आता येतानाही असंच करा. पण जर ते होत नाहीये ना, असं तुम्हाला रिलायन्सला म्हणायचंय. आपली हो, नाही नाही नाही, करावंच लागेल. मी तुम्हाला सांगतो, आज मी सीमा भागात कर्नाटकातल्या दौरा करून आलो. हे हम्म. एवढ्यावर प्रकरण थांबत नाही. पेटानं कर्नाटकातल्या 3 मठाच्या विरोधात बेंगलोर हायकोर्टामध्ये याचिका दाखल केली आहे. 4 ऑगस्टला तिची सुनावणी आहे. हम्म. आता कर्नाटकात सुद्धा आग लागलेली आहे. महाराष्ट्र आणि कर्नाटक बॉयकॉट जिओ ही मोहीम सुरू झालेली आहे. आता कर्नाटकातले 3, महाराष्ट्रातली माधुरी आणि उरलेले तासगावचा गणपतीचा हत्ती असो किंवा बाकीचे 2-3 हत्ती असो, ह्या हत्तीवर हक्क सांगायचा का आपला धंदा बुडवायचा, याचा विचार आता अंबानीने करायचा आहे. बरोबर. नक्कीच राजू शेट्टीजी, माधुरी ही माणसाळलेली आहे. गेली 30 ते 35 वर्ष ती नांदणी मठात राहिलेली आहे. तिला माणसांची सवय आहे आणि अचानक अशा पद्धतीने तिला तिकडून इथून घेऊन जाणं आणि माणसांव्यतिरिक्त ठेवणं हे तिच्याही आरोग्यासाठी हानिकारक आहेच. आपण आशा करूयाच की माधुरीला लवकरात लवकर नांदणी मठात घेऊन यावं. तुम्ही वेळ दिलात त्याच्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि आपल्या हातात फक्त आशा करणे, नांदणी मठात माधुरी लवकरच येईल. बाकी प्रेक्षकांना माझी विनंती आहे, या चर्चेबद्दल तुम्हाला काय वाटतंय तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि ही चर्चा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. सोबतच आपल्या विश्वास भारीच्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका. धन्यवाद.